जातीवाद पुष्कळ वाढला. राजकीय क्षेत्रातला जातीवाद आता परमार्थ क्षेत्रातही आला. आता आमच्याकडे जातीवाद आला. पूर्वीच्या काळामध्ये राजकारण, जातीवाद, जातीवाद हा फक्त सोयरी केला होता. कोण्या जातीचं आहे तिथं सोयरीक बघायची. आता सोयरिकीला जातीवाद राहिला नाही. आंतरजाती विवाह सोहळे झाले. तिकडला जातीवाद राजकारणात आला. आता राजकारणातला जातीवाद आमच्या परमार्थात घुसला. वारकरी संप्रदायात परमार्थात जातीवाद आला. परमार्थ हा एवढा संकुचितपणाचा नाही, खूप मोठा परमार्थ आहे. पण अज्ञानी समाज जास्त या क्षेत्रात उतरला म्हणून परमार्थ पोरवट मध्ये आला. म्हणून जातीवाद सुरू झाला. ज्या त्या धर्माची, ज्या त्या समाजाची टाळकरी, ज्या त्या समाजाची कीर्तनकार, ज्या त्या समाजाची मृदंगे नाही, फक्त अभंगच घ्याले दुसऱ्या समाजाच्या महाराज. एवढाच तेवढाच खाऊन घ्याले विठ्ठल विठ्ठल. जातीवाद करू नका. शिवाजी राजांचा गुण घ्या. सर्व समाज शिवाजी महाराजांनी एकत्रित केला. हे 5 बोट आहे. जातीवादच नाही. इथं एकच जात आहे आपली, फक्त हिंदू. टाळ्या वाजू नका. सभा नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळी वाजवायची असते. विठ्ठल विठ्ठल. मुस्लिम धर्मामध्ये गेल्याच्या नंतर पहा त्यांच्यात किती जाती आहेत माहिती आहेत आपल्याला. किती जाती आहेत मुस्लिम धर्मामध्ये. पण कोणाला विचारा तुम्ही कोण आहे, ते एकच सांगते, मुस्लिम आहे. प्रत्येक जण काय म्हणतात, मुस्लिम आहे. जातीचं नाव नाही, पण आपली माणसं. तुम्ही कोण आहेत? हॅलो, कोण आहेत? माणसं बघा चटकन जातीवर जातात. अंध म्हणाले. कोणी अंध म्हणते, कोणी ब्राह्मण म्हणते, कोणी तेली म्हणते, कोणी मराठी म्हणते, कोणी वजारी म्हणते, कोणी हटकर म्हणते, कोणी वाणी म्हणते. आपापल्या जातीवर जातात माणसं. जातच नाही. इथं एकच जात आहे, हम हिंदू आहे. इथं एकच जात आहे. 5 बोट आहेत. मोकळे केले की वारा कवा जाईल पत्ता लागणार. पण 5 जर एकत्रित झाले का नाही, ज्याच्या पाठीत गुद्दा बसते त्यालाच कळतं याच्यात काय ताकद आहे. विठ्ठल वेगळे वेगळे करण्यासाठी हा संप्रदाय उभा केला नाही, सर्व एकत्रित येण्यासाठी संप्रदाय केलाय. म्हणून तर महाराज म्हणले, हे विश्वच माझी गुरु, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण